सकाळी पेपर होता, आज पहिला पेपर 12वीचा. तो मला असं वाटतं की काहीतरी म्हणजे लहान मुलं बोर्डाची एक्झाम असते 10वी 12वी सेंटर्स सगळीकडे इकडे तिकडे असतात. तर शासनाला माझी हीच नम्र विनंती आहे की त्यांच्यासाठी एक अशी वेगळी सुविधा करावी की असे अपघात पुढे होऊ नये. फोटोमध्ये दिसणारा हा आहे सोहम कठरे. वय वर्ष केवळ 18. भविष्याची अनेक स्वप्न उराशी घेऊन खरं तर तो घरातून निघाला होता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सोहम आता या जगात नाहीये. मंगळवारी तो डोंबिवलीहून कळव्याच्या दिशेनं लोकलनं निघाला होता. मात्र हा त्याचा शेवटचा प्रवास ठरेल अशी कोणी कल्पना देखील केली नसेल. मंगळवारी 12वीचा पहिलाच पेपर होता आणि सोहम परीक्षा देण्यासाठी डोंबिवलीहून लोकलनं कळव्याच्या दिशेनं निघाला होता. मात्र कळवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 9 ते 9:15 वाजण्याच्या दरम्यान घडली. सकाळची वेळ असल्यानं साहजिकच लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. सोहमचं परीक्षा केंद्र कळवा येथील मनीषा विद्यालय इथे होतं. परीक्षेची सर्व तयारी करून आपलं साहित्य सोबत घेऊन तो पेपर देण्यासाठी निघाला होता. सोहम सुद्धा सकाळच्या वेळेत गर्दीतून वाट काढत लोकलमधून प्रवास करत होता. मात्र कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकलमधील गर्दीच्या रेट्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो थेट धावत्या लोकलमधून खाली पडला. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सोहमचे आई वडील आपल्या मुलानं पेपर चांगला लिहावा म्हणून शुभेच्छा देऊन त्याची वाट पाहत होती. मात्र त्याच्या मृत्यूची बातमीच थेट त्यांच्यापर्यंत पोहोचली. सोहमच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा लोकलमधील गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. परीक्षा केंद्र गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना लोकलचा आधार घ्यावा लागतोय. मात्र याच प्रवासानं एका विद्यार्थ्याचा बळी घेतल्यानं हळहळ आणि संताप देखील व्यक्त होतोय. पाहुयात या संदर्भात सोहमचा भाऊ प्रमोद यानं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी दुःखनिधन झालं ट्रेनमधून पडल्यामुळे. मला शासनाला हीच एक नम्र विनंती आहे हात जोडून की सकाळच्या टायमिंगला एवढी गर्दी असते. आता तो 12वीला होता मुलगा, त्याच्या सकाळी पेपर होता, आज पहिला पेपर 12वीचा. तो मला असं वाटतं की काहीतरी म्हणजे लहान मुलं बोर्डाची एक्झाम असते 10वी 12वी सेंटर्स सगळीकडे इकडे तिकडे असतात. तर शासनाला माझी हीच नम्र विनंती आहे की त्यांच्यासाठी एक अशी वेगळी सुविधा करावी की असे अपघात पुढे होऊ नये. आणि त्या मुमेंटला ऑफिसची गर्दी पण खूप असते. एवढी गर्दी असते की लहान मुलं कुठून चढणार आणि कसं, तो बोलू पण नाही शकत की साईडला व्हा, हे व्हा ते व्हा. सो मला पुन्हा शासनाला नेहमीप्रमाणे हेच बोलायचं आहे की तुम्ही काहीतरी स्पेशल अशा बोर्डाच्या एक्झाम्सच्या पोरांना काहीतरी स्पेशल ट्रेन किंवा काही वेगळी सुविधा किंवा बसने न्या सेंटरपर्यंत. कारण ही लहान मुलं असतात. 10वीच्या पण बोर्डाचं सेम आहे आणि हे मी नेहमी भोगत आलोय. किंवा माझे मित्रपरिवार झाला, त्यांच्या फॅमिलीमध्ये झालंय किंवा काय, हे मला कळत नाही कधी दुरुस्त होणार आहे. कारण तिकडे जिथे अपघात झालाय तिकडे ट्रेनचं क्रॉसिंग पण बाजूबाजूला खूप कमी जागा आहे तिथे. मला माहित नाही कसं काय. सो मला शासनाला फक्त हीच नम्र विनंती आहे की तुम्ही इथे दखल घालावी या गोष्टीमध्ये प्लीज. डोंबिवली हे सर्वाधिक गर्दीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं. त्यातच डोंबिवली स्टेशन गेल्यावर पुढे दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान सुद्धा या अगोदर गर्दीचे अनेक बळी गेले आहेत. त्यातच आता विद्यार्थ्यांना देखील प्राण गमवावं लागत असल्यामुळे संताप व्यक्त होताना दिसतोय. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.